हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो मित्रांनो, आय होप की तुमचा सगळ्यांचा अभ्यास खूप छान चालू आहे आणि माझी सिरीज तुम्ही सगळेजण पाहत आहे. ऑलरेडी मी क्वेश्चन नंबर 1A पासून स्टार्ट केलं आहे आणि आता आपण क्वेश्चन नंबर 3A कडे आहोत. क्वेश्चन नंबर 3A इज कम्प्लिटली ऑन पोएट्री. सो पोएट्रीवरती 10 मार्कांसाठी काही प्रश्न आहेत, त्याचे आता आपण आन्सर्स पाहणार आहोत. आन्सर्स कसे लिहायचे आणि हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्या आधी जर तुम्हाला असे बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील, फक्त इंग्लिशच नाही तर अपकमिंग सगळ्या पेपर्ससाठी, तर त्यासाठी तुम्ही ओसवाल पब्लिकेशनचं हे जे बुक आहे हे रेफर करू शकता. याच्या काही इंग्लिशसाठी पर्टिक्युलरली मी काही स्क्रीनशॉट्स काढलेले आहेत जे तुम्हाला टेलिग्रामवरती वगैरे पाहायला मिळतील. पण इतर विषयांसाठी तुम्हाला जर याचे काही पेपर्स हवे असतील तर त्यासाठी मी ऑलरेडी याच्या लिंक्स खाली कमेंट बॉक्समध्ये पिन केलेले आहेत. सो प्लीज हे बुक रेफर करा. याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे PYQs पाहायला मिळतील, सॉल्व्ह केलेले क्वेश्चन्स पाहायला मिळतील. त्यासोबतच सॅम्पल पेपर्स पण आहेत जे तुम्ही चेकआउट करू शकता. सो लेट्स कम बॅक टू अवर टॉपिक. क्वेश्चन नंबर 3A मध्ये तुम्हाला पोयम लिहिलेली पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता की ते कुठल्याही प्रकारचे पोएटचं नाव नाही आहे आणि टायटलही नाही आहे. तुम्हाला त्यासाठी पोयम्स माहिती असल्या पाहिजे थोड्याफार, कारण क्वेश्चन सॉल्व्ह करताना ॲटलिस्ट यू शुड नो की या पोयममध्ये काय सांगितलं आहे किंवा या पोयमचा काय मोटो आहे. सो त्यासाठी इफ यू वॉन्ट तुम्ही एक 3 ते 4 मिनिटांचा वेळ घेऊन पटापट पोयम रीड करू शकता. हवं तर व्हिडिओ स्किप करा किंवा जसंही तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही रीड करू शकता. पण प्लीज पोयम्स रीड करून जा एक्झामला जाण्याआधी. आणि मी सगळ्या व्हिडिओज मध्ये हे सांगते की पोयम्सला इग्नोर करू नका किंवा लेसन्सला पण इग्नोर करू नका, कारण एक्झाममध्ये हे सगळं रीड करायला खूप जास्त वेळ लागतो. सो इफ यू हॅव डन, लेट्स मूव अहेड. सो इथे क्वेश्चन नंबर 1A1 जो आहे तर तो 2 मार्क्ससाठी आहे. सगळेच क्वेश्चन 2 मार्क्सचे आहेत A5 पर्यंत. त्याच्यामुळे 10 मार्क्ससाठी पूर्ण क्वेश्चन आणि आन्सर्सची ही पोयम आहे. सो आता या ठिकाणी A1 मध्ये काय सांगितले, पिक आउट द 2 लाईन्स विच डिस्क्राईब द फ्रेजेस दॅट इज गुड फॉर्च्यून. सो गुड फॉर्च्यूनला डिस्क्राईब करणाऱ्या 2 लाईन्स तुम्हाला शोधायच्या आहेत या आपल्या पोयममधून. सो अर्थात गुड फॉर्च्यून, चांगलं नशीब, तुम्हाला या ठिकाणी लाईन शोधायच्या आहेत. व्हिडिओ पॉज करा आणि प्लीज लाईन फाइंड आउट करा. या ठिकाणी तुम्हाला शब्द सापडले त्याच्या आसपासच्या लाईन्स रीड करायच्या आहेत आणि ज्या या क्वेश्चनशी सिमिलर आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. सो आन्सर पाहू शकता तुम्ही. आन्सर आहे henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Next, I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. सो हे 2 स्टेटमेंट्स आहेत किंवा स्टांझामधले अजून या 2 ओळी आहेत ज्या गुड फॉर्च्यूनला डिस्क्राईब करतात. सो तुम्हाला आन्सर्स लिहिताना असेच आन्सर्स लिहायचे आहेत. रोमन नंबर्समध्ये जर क्वेश्चन विचारला असेल तर रोमन नंबर्समध्येच आन्सर लिहायचे. याकडे शक्यतो कोणी लक्ष देत नाही, पण तुम्ही लक्ष द्या, कारण एक्झामिनरला कळलं पाहिजे की तुम्ही कोणत्या क्वेश्चनचा आन्सर लिहिताय. नेक्स्ट आहे A2 जो आहे तर तो मोस्टली गिव्ह द रिझन किंवा एक्सप्लेन द लाईन वगैरे अशावरती विचारला जातो. A1 नेहमी वेब डायग्राम किंवा कम्प्लीट द सेंटेन्सेस किंवा हे शोधा ते शोधा या प्रकारे असतं. A2 मध्ये नेहमी गिव्ह द रिझन किंवा एक्सप्लेन द लाईन्स असतात. सो इथे गिव्ह रिझन विचारलेला आहे 2 मार्क्ससाठी. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. तर हे डेलिशियस बर्डन्स नेमकं काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. सो बाय ओल्ड डेलिशियस बर्डन्स, हां, आणि हे जे आन्सर आहे 2 मार्कांसाठी असल्यामुळे मिनिमम 6 लाईन्स लिहिणे एक्सपेक्टेड आहे. कुठल्याही प्रकारची ग्रॅमॅटिकल मिस्टेक नको आहे, नाहीतर लगेचच मार्क्स कापले जातात. सो बाय ओल्ड डेलिशियस बर्डन द पोएट मीन्स हिज स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. याच्यामध्ये आन्सर लिहिताना तुम्हाला स्वतःचे मुद्दे नाही मांडायचे आहेत. पोएटने काय सांगितले पोएममध्ये त्याच्या अकॉर्डिंगलीच आन्सर आलं पाहिजे. The poet has expressed that he has many sweet memories of the people and places which he would like to remember forever. The poet has conveyed the meaning that his heart is full of sweet memories of good and kind people. Though he wants to be free from any type of attachment, he wants to cherish these sweet memories in his heart forever. सो बेसिकली फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ पोएट तुम्हाला याचा आन्सर लिहायचं आहे. स्वतःचे कुठलीही मतं तुम्हाला याच्यामध्ये मांडायची नाही आहेत. ते बर्डन चांगलं आहे की वाईट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही लिहायचं नाही आहे. पोएटला त्याच्याबद्दल काय वाटतंय हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. सो या क्वेश्चनमध्ये कोणीही पर्सनल मतं द्यायची नाहीत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे A3 नेहमी फिगर ऑफ स्पीचवरती असतं. याच्यामध्ये तुम्हाला एक ओळ दिली जाते, एक लाईन दिली जाते. त्या लाईनमध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे ते लिहायचं आहे आणि एक्सप्लेन करायचं आहे की हे फिगर ऑफ स्पीच त्या लाईनमध्ये कसं आहे. सो आता इथे लाईन दिली आहे, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लिडिंग व्हेरेवर आय चूज. सो बेसिकली तुम्हाला हे स्टेटमेंट किंवा ही जी लाईन आहे तर ती आहे अशी तुमच्या आन्सर शीटमध्ये लिहायची आहे आणि मग त्याच्या खाली एक्सप्लेन करायचं आहे की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं फिगर ऑफ स्पीच यूज केलं आहे. तुम्ही शक्यतो ही लाईन लिहा. लाईन नाही लिहिली तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. सो जी काही लाईन दिली आहे अशी पटापट उतरवायची आहे विदाऊट एनी मिस्टेक्स, विदाऊट एनी खडाखोड. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा,
तुम्हाला पाहायला मिळते की 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 लॉंग लिडिंगमधला एल सेम आहे किंवा रिपीट झालेला आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही असं घेऊ शकता की हे ॲलिट्रेशन आहे, कारण एल रिपीट झालेला आहे. अजून एक की पर्सोनिफिकेशन, कारण इथे लीडिंग क्वालिटी जी आहे ती एका ह्युमनची आहे, जी रोडसाठी वापरली गेलेली आहे. म्हणजे ह्युमन्स लीड करतात ना, आणि ते सांगितले की रोड लीड करतायत. सो इट्स लाईक ह्युमनची क्वालिटी रोडसाठी वापरली आहे. त्याच्यामुळे ॲलिट्रेशन आणि पर्सोनिफिकेशन आलेलं आहे. फक्त नाव लिहून आला तर एकच मार्क मिळेल. ते कसं आहे त्या कवितेमध्ये हे एक्सप्लेन पण करायचं आहे. नेक्स्ट आहे A4. A4मध्ये तुम्हाला तुमचे व्ह्यूज एक्सप्रेस करायला सांगितलेले आहेत, तर तुम्ही तुमचे व्ह्यूज कसे एक्सप्रेस करू शकता. इथे कुठलंही बंधन नाही आहे. तुम्हाला जो काही अर्थ वाटेल तो इथे एक्सप्लेन करायला फ्री आहात. सो या ठिकाणी हे एक सॅम्पल आन्सर आहे जे तुम्ही रीड करू शकता, पण ट्राय करा की तुम्ही याच्या अकॉर्डिंगली स्वतःचा आन्सर फ्रेम कराल, कारण आहे असं ऑब्व्हियसली तुम्ही नाही लिहिणार आहात पेपरमध्ये. जर सेम क्वेश्चन आला लक बाय चान्स, तर तुम्हाला स्वतःच्या व्ह्यूजमध्ये हे आन्सर लिहायचे. सो एकदा हे सॅम्पल रीड करा आणि मग तुम्ही स्वतः याच्यावरती विचार करा. ठीक आहे. नेक्स्ट आहे A5. A5मध्ये नेहमी तुम्हाला कविता लिहायची असते स्वतःहून. यासाठी तुम्हाला इधर टॉपिक दिला जातो किंवा काही स्टार्टिंगच्या ओळी दिल्या जातात आणि तुम्हाला ते पूर्ण करायचं असतं. काही शेवटच्या ओळी दिल्या जातात आणि तुम्हाला सुरुवात लिहायची असते. सो अशा प्रकारचे प्रश्न असतात. ॲज लाईक 2023मध्ये ओळीस किंवा टायटल्स दिलं नव्हतं. सो ते फ्री मार्क्स मिळाले होते सगळ्यांना. सो असे 6 फ्री मार्क्स मिळाले होते 2023ला. बट यावर्षी असं होणार नाही कदाचित. झालं तर तुमची मजा आहे. पण असं जर नाही झालं तर तुम्हाला ओळी लिहाव्या लागतील कवितेच्या. सो त्यासाठी बेस्ट आहे की तुम्हाला थोडीफार सवय असावी. म्हणून आत्ता हे जे सांगितलेलं आहे जर्नी ऑफ लाईफ, हे वाचण्यापेक्षा स्वतःची एक 4 ओळींची पोयम तयार करा. 4च ओळी लिहायच्या असतात. जास्त लिहायची गरज नाही आहे. 2 मार्कांसाठी 4 ओळी सफिशियंट आहे. जास्त लिहायचं तेवढं लिहा, पण आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. ठीक आहे. सो लिहिताना त्याच्यामध्ये रायमिंग स्कीम आलं पाहिजे किंवा रायमिंग वर्ड्सने एंड झालं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही फ्री वर्ड्समध्ये पण तुम्हाला हवी तशी पोयम लिहू शकता आणि याच्यामध्ये कोणीच ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत की असं का लिहिलं. फक्त एवढंच की विषयाला अनुसरून पाहिजे. जर्नी ऑफ लाईफ आहे तर जर्नी ऑफ लाईफशी सिमिलर काहीतरी पाहिजे. कुठलं पण काही पण लिहू नका, कारण विषयाला अनुसरून लिहिलेला मार्क्स आहेत. ठीक आहे. सो जर्नी ऑफ लाईफ त्यांनी टायटल दिलं आहे. इन केस त्यांनी टायटल नसतं दिलं तर तुम्हाला स्वतःला टायटल लिहावं लागलं असतं. सो तुम्ही त्या पद्धतीने पोयम लिहिणार आहात. ही पोयम रीड करा, थोड्याशा आयडियाज घ्या आणि स्वतःच्या मनाने 4 ओळींची पोयम लिहून बघा. ठीक आहे. सो इन दिस वे आपण हा जो आपला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3A, तर तो कंप्लीट केला आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण पोयम्स आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स पाहिले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पोयम आणि त्याच्यावरचं ॲप्रिसिएशन कसं लिहायचं, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे पाहणार आहोत. सो इफ पॉसिबल प्लीज हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स आणि तुमचा पेपर खूप चांगला जाणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.